हॅलो मित्रांनो, इतके दिवस माझी बायको ब्लॉग बनवत होती, आज मी पहिल्यांदा बनवतोय। नाईट करून आलोय आणि बसलेलो होतो, तेवढ्यात आठवण आली की 10-15 दिवस झाले बायकोने मला फॅन पुसायला सांगितलंय। ओह नो! तुम्हाला दाखवतो फॅनची अवस्था काय आहे ती। हे बघा, आज जर नाही साफ केला ना तर आज तर जाम ओरडेल मला ती। प्रयत्न करतोय, मला सवय नाही व्हिडिओ बनवायची, तरी पण ट्राय करतो। चला मग फॅन पुसून घेऊ। पुसून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो कसा स्वच्छ केला तो मी। 2 hours later. बघा आता कसा वाटतो, चकाचक फॅन झालाय माझा साफ करून। आता साफ तर केला, पण हे खाली कचरा बघा, आता हे साफ करायला लागेल। ते झाडू मारून घेतो मी। चला तर मग, आता फॅन तर पुसून झालेला आहे, आता बघतो बायकोने काय काय बनवून ठेवलं आहे ते। भात बनवला आहे आणि भाजी कारेले आहेत। आता मला वाटतं डाळ बनवावी लागेल। ठीक आहे, आता लसूण घेतो सोलून पहिले। चला मग लसूण घेतो सोलून पटापट। चला मित्रांनो, एकदाचा लसूण तर सोलून झाला, आता मिरच्या आणि टमाटर कापून घेतो पटापट आणि लगेच डाळ धुवून आणि कुकरला लावून घेतो। टमाटर आणि मिरची लागेल डाळ बनवायला। 3 मिरच्या बस होते, जास्त डाळ नाही बनवायची मिळत। आता धुवून घेतो पटापट। चला कापून घेतो। आपला टमाटर आणि मिरची कापून झालेली आहे। मी मिरच्या लहान नाही करत, मी मोठ्याच ठेवतो, कारण की मला खायला आवडतात। ठीक आहे, तर आपण डाळ काढून घेऊ। हे कडधान्य भरून ठेवलेलं आहे, थोडंसं अजून भरायचं आहे। इतकी डाळ बरोबर होईल, 2च माणसं आहेत ना, त्याच्यामध्ये एवढे बरोबर होईल एक टायमाची। आता स्वच्छ धुवून घेऊ। आपली डाळ धुवून झालेली आहे। आता आपण जिरा आणि राई घेऊया, डाळीत टाकायला होईल। चला तर मग, आता तुम्हाला डाळ बनवताना दाखवतो डायरेक्ट। चला आता आपण गॅस लावून घेऊया। कुकर ठेवू, त्याच्यावर तेल टाकू। बस, जास्त नको, थोडीशी डाळ आहे ना, त्याच्यामुळे जास्त काही मी टाकत नाही तेल। तुम्ही किती खाता माहिती नाही, माझ्या हिशोबाने मला बरोबर वाटतं। थोड़ा गैस
फास्ट कर दो. थोडा लसूण चॉपिंग करून घेऊया. लसूण चॉप झालेला आहे. आता आपण तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात जिरा आणि राई टाकूया. एका हाताने खोलायला जरा मुश्किलच होतं. थोडंसं जिरा, थोडंसं राई पण टाकलेलं आहे त्याच्यात. मिरची टाकून घेऊ. मला कंटाळा आला आहे तडकावाली डाळ बनवायला, म्हणून डायरेक्ट सगळं याच्यामध्येच टाकणार आहे. लसूण चॉपिंग केलेला, तेल खूप गरम झालेलं आहे. पटापट लगेच टमाटर टाकून घेतो. म्हणजे कसं लसूण आणि मिरची पेटणार नाही असं त्याच्यामध्ये. लगेच आपण डाळ टाकून घेऊ. थोडं ढवळून घेतो. आता लगेच आपण त्याच्यात हळदी वगैरे टाकून घेऊ. 2 चमचे हळदी. लाल तिखट टाकायची गरज नाही, पण साधारण टाकतो मी, मला आवडतं. एकदम हलकं, अर्धा चमचा. थोडी धनिया पावडर, थोडा चिकन मसाला, एकदम हलका, जास्त मी वापरत नाही, डाळीसाठी कोणी जास्त वापरत नाही. ठीक आहे. आपण आता थोडा ढवळून घेतो, मिक्स करून घेतो थोडा व्यवस्थित. आता यामध्ये पाणी टाकून घेऊ. थोडं जास्तच पाणी टाकतो, शिजता शिजता ते कमी होईल. आता आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ. ढवळून मस्त ढवळून घेऊ. एका हाताने जमत नाही जास्त. ठीक आहे. आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण. कुकरचं झाकण लावलेलं आहे.
गॅस थोडा फास्ट करू म्हणजे शिट्या पटापट होतील. 5-6 शिट्या करू, कारण की तुरीची डाळ आहे ना, शिजायला वेळ लागतो. तोपर्यंत ह्या वस्तू आपापल्या जागेवर ठेवून देतो. आपल्या कुकरच्या शिट्या पूर्ण झालेल्या आहेत. गॅस मी बंद करून घेतला आहे. थोडी हवा आपण त्याची काढून घेऊ, नंतर खोलू. बघूया काय हालत आहे. ठीक आहे, जास्त पातळ पण झाले नाही आणि जाड पण झाले नाही, व्यवस्थित आहे. सगळं बनवून रेडी झालेलं आहे. डाळ पण तयार झाली. आता मी जेवून घेतो, कारण की पटापट जेवायला तर लागणारच आहे, कारण की मला झोपायला पण लागतं. नाईटला कामाला जावं लागेल ना त्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, चला बाय. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओत. काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा. बाय.